आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भावनाच्या मेहंदीचा प्रोग्राम असतो आणि त्यासाठी आता मेहंदी फंक्शनला भावनाला कुठे बसायला सांगायचं यावर ना प्रत्येकाचं मत ठरत असतं. जानू सांगत असते की तू वर बस, तर दुसरीकडे मात्र सिंचना तिला सांगत असते की तू गादीवर बस, तर विना भलतीकडेच बसायला सांगत असते. धड एका जागेवर कोणीही तिला बसायला म्हणून सांगत नसतं आणि त्यामुळेच ना आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे सगळं काय चाललंय. तेवढ्यातच भावनाला लक्ष्मी म्हणते, अगं बाई तू खालीच बस, म्हणजे ते काढायलाही बरं पडेल आणि आता कधीही त्या मेहंदी आर्टिस्ट येतील असंही सांगितलं जातं. तेवढ्यातच दार वाजतं. दार वाजल्याबरोबर आता इकडे जेव्हा दार उघडलं जातं तेव्हा वीणा समोर पाहते, तर काय दोघंजण राजस्थानी गेटअप करून आता आलेली असतात. तर ह्या लोकांना असं वाटत असतं की ते मेहंदी आर्टिस्ट आलेत की काय, आणि म्हणूनच ना वीणा म्हणत असते की माफ करा पण तुम्हाला ओळखलं नाही. त्याच वेळेला वीणाला ते सांगत असतात की आम्ही खास राजस्थानवरून मेहंदी काढायला आलेलो आहोत, आणि असं बोलूनच आता नमस्कार वगैरे बोलतच आता ते येत असतात. तर वीणा म्हणत असते की तुम्ही राजस्थानचे आहात पण पंजाबीसुद्धा बोलताय मध्ये मध्ये, कारण ह्यांना राजस्थानी कुठे नीट बोलता येत असतं, म्हणून आता सगळ्या काही मिक्स भाषा आहे एकत्र करूनच बोलत असतात. त्याच वेळेला वीणाने आता त्यांची उलटी परीक्षा घेतल्यावर विणाला तो सांगतो की काय ना की माझी आई जी आहे ना ती खरं तर ना पंजाबी आहे, आणि त्यामुळेच ना माझ्याकडनं ते पंजाबी वर्ड्स असे बाहेर येत आहेत, असंही आता खोटं खोटं तो सांगू लागतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो तेव्हा आता वीणा म्हणते की अरे छा, तुमचं मराठीही किती सुंदर आहे, मराठीही खूपच सुंदर बोलता हा तुम्ही, असं बोलून आता त्याचं कौतुक केलं जातं. त्याच वेळेला मात्र आता जेव्हा कौतुक केलं जातं ना तेव्हा वीणा त्यांना आतमध्ये घेते आणि म्हणत असते की बघा, खास आपल्याकडे ना आता पाहुणे आलेले आहेत राजस्थानवर ना मेहंदी काढायला. मग मेहंदीचा प्रोग्राम सुरू होणार असतो. मग आता इकडे राजस्थानवर ना, आणि आता हे पुरुष मंडळी आपल्या भावनाच्या हातावर मेहंदी काढणार आहेत का? हो हो आई, बघा ना, हेच आता भावनाच्या हातावर मेहंदी काढणार आहेत. किती भारी ना. आणि बघा त्यांना मराठीही किती छान येतं. दोघंही जण आता नमस्ते नमस्ते करतच लक्ष्मीला आतमध्ये येतात. आणि मग काय, लक्ष्मीला ते म्हणत असतात की आम्हाला ना मेहंदी काढायची आहे. मग दुसरीकडे आजी जी आहे ती मात्र आता उठायचा प्रयत्न करत असते, बोलायचा प्रयत्न करून बघत असते की तिला काही जमतंय का, पण आजीला इथं काहीच जमत नसतं आणि त्यामुळे ना आजीची खूपच जास्त चिडचिड होत असते. इकडे मात्र आता जानू ह्यांची सगळ्यांचीच उलट तपासणी घेत असते. म्हणजेच आता जानू त्या सगळ्यांना म्हणत असते की तुमचं काय चाललंय काय, मुळात आहे ना मला कळत नाही आहे की तुम्हाला कसं कळलं की माझी भावना ताई जी आहे तीच खरं नवरी आहे. ते बरोबर तुम्ही तिच्याच इथे जवळ जाऊन मेहंदी काढायला बसलात म्हणून विचारलं. जानूने आता असे उलटसुलट प्रश्न केल्यानंतर त्यामुळेच तिला सांगितलं जातं की काय आहे ना की आम्हाला ना बरोबर कळतं नवरी कोण आहे, ती खालीच बसली आहे ना. मग आता दुसरीकडे मुद्दामूनच ना जेव्हा आता इकडे जानूला बघितलं जातं तेव्हा तुम्ही करवली आहे ना, असं देखील आता जयंत म्हणत असतो. बापरे, ह्यांना कसं सगळं काही कळतंय हा प्रश्न जानूला पडलेला असतो. पण ते सांगतात की आम्ही बरोबर माणसं ओळखतो, कारण आम्हाला सवय आहे ना, आम्ही जात असतो अशा मेहंद्या वगैरे काढायला. भावनाला आता मेहंदीची डिझाईन सिलेक्ट करायला सांगितली जाते. भावना मेहंदीची डिझाईन वगैरे सिलेक्ट करते आणि ती सिद्धूला दाखवते. म्हणत असते की मला ही डिझाईन काढायची आहे. तोपर्यंत लक्ष्मी सगळ्यांसाठी मस्तपैकी कॉफी आणायला गेलेली असते. मग आता भावना जेव्हा डिझाईन दाखवते तेव्हा सिद्धू मनातल्या मनात विचार करतो की भावनाने तर मला एवढी भारी डिझाईन दाखवली आहे, पण आता काय करायचं, ही डिझाईन तर मला काढता येत नाही. बिचाऱ्या भावनाच्या चांगल्या हाताची वाट लावायची की काय, असा विचारही ना त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. म्हणूनच तो थोडा आता थांबतो आणि तुम्ही एखादी दुसरी डिझाईन सिलेक्ट करा असं म्हणतो की ही डिझाईन तुमच्या हातावर चांगली दिसणार नाही, असं काहीसं खोटं आता तो सांगू लागतो. त्यावर भावना म्हणते की ठीक आहे, आणि भावना आता दुसरी डिझाईन सिलेक्ट करत असते. भावना जेव्हा आता दुसरी डिझाईन सिलेक्ट करत असते ना
तेव्हा मात्र आता इकडे जयंत म्हणत असतो की मी सुद्धा तुमच्या हातावर लगेच मेहंदी काढून देतो. आणि असं बोलूनच ना तो जानूच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी उत्सुक असतो. जानूने आता तिचा हातही दिलेला असतो. तोपर्यंत लक्ष्मीने दोघांसाठी मस्त गरमागरम कॉफी आणलेली असतात. मग आता आधी कॉफी पिऊन घेतो, मग तुमच्या हातावर मेहंदी काढतो असं देखील सिद्धू आता सांगू लागतो. आणि त्यानंतर आता तो कॉफी पित असतो, पण ती कॉफी पित असतानाच अर्धी कॉफी ना मिशीला लागलेली असते. आणि त्यामुळेच आता भावना त्याला म्हणत असते की बघा ना, इथे मिशीला लागलं आहे. आणि ती इशारा करून सांगू लागते. त्याच वेळेला आता सिद्धू म्हणतो की या भावनाला काय बोलायचं, खरंच ना इथे सुद्धा इशारे करायला लागली आहे. पण त्याला हे कळत नसतं की ती मिशीला लागलेली कॉफी सांगत असते. मग त्यानंतर ती म्हणते की अहो, तुमच्या मिशीला केवढी कॉफी लागली आणि तुम्ही काय आता गॉगल लावूनच घरात बसणार आहात का? गॉगलही काढा. मग आता भावनेच्या ओघात तो गॉगल काढायला चाललेलाच असतो. पण तेवढ्यातच ना इकडनं एकदम धक्का मारून जयंत सांगू लागतो की नाही नाही, आणि त्याबरोबर तो आता थांबतो. मग भावना म्हणत असते की कॉफी पिताय पण ती मिशीला लागली, ती जरा फुसवून घ्या. पण आता तो कॉफी मिशीला लागलेली फुसत असतानाच हळूच ना त्याने जी मिशी लावलेली असते ना त्याचा गम निघालेला असतो. आणि म्हणूनच ती मिशी जराशी लूज पडते. मिशी जशी ती लूज पडते तशी जानू ओळखते की हे काहीतरी नक्कीच गडबड आहे. आणि म्हणूनच ती पुढे येते आणि ती म्हणत असते हां 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 हां, आत्ता तिच्या लक्षात येतं की हा जो आहे तो तिचा जीज आहे आणि तो मुद्दामून दाढी लावून मिशी लावून आलेला आहे. आणि म्हणूनच आता जेव्हा तो बोलत असतो तेव्हा जानू त्याच्या बाजूला जाते आणि हळूच जाऊन त्याची आता जी मिशी लावलेली असते ती खेचते. जशी ती आता मिशी खेचते ना तेव्हा मात्र आता इकडे भावना तर हसायला लागते. भावना म्हणते सिद्धिराज तुम्ही? आणि असं म्हटल्यानंतर सिद्धू म्हणतो की काय करणार, तुझ्यासाठी यावं लागतं तुला बघायला. काही चाललंय काय, म्हणजे थोडा वेळसुद्धा तुम्हाला माझ्या भावनाताईशिवाय करमत नाही आहे का? एवढे वेडे झालात का माझ्या भावनाताईच्या मागे? असंही आता जानू म्हणत असते. त्यावर सिद्धू म्हणतो की काय करणार, आता लागले वेड. तर मग आता असं बोलूनच ना आता तो सगळं काही सांगायचा प्रयत्न करतो. पण आता तुम्ही तर ठीक आहात, पण हा कोण आहे? मग आता सोबत आलेल्या जयंतला सुद्धा ती लोक विचारत असतात. मग आता ह्याला सिद्धूला तर या लोकांनी पकडलेलं असतं, पण आता हा त्यांच्यासोबत आलेला या जयंतला सुद्धा आता बरोबर ही लोक पकडतात. म्हणजे आता जयंतला सुद्धा काढायला सांगितलं जातं. मग जयंतला काही नाईलाज असतं, सगळं काही रिमूव्ह करावंच लागतं. जेव्हा जयंत आता सगळं काढतो तेव्हा मात्र आता जानू बघतच राहते. जानू म्हणत असते की कोण आहे कोण? आणि जेव्हा जयंत दाढी मिशी काढतो तेव्हा त्याच्यासमोर हे सत्य येतं की हा जयंत आहे. जयंतला बघून तर जानूचं टाळकं सटकलेलं असतं, कारण जयंतने घरात येऊ नये असं जानूला नेहमी वाटत होतं. आणि आता हा काही ना काही कारण काढून घरी येतोय, त्यामुळे आता ती खूपच जास्त चिडलेली असते. ती आता बघत असते आणि त्याच वेळेला जयंतराव तुम्ही? मग आता वीणा म्हणत असते तरीच ना मला ह्यांचा आवाज ना आली तेव्हाच ना ओळखीचा वाटत होता, तरी मी विचार करतच होते की ओळखीचेच कोणी आहेत का? त्यावर जयंत आणि सिद्धू म्हणतो की नाही तुम्ही तेव्हा आम्हाला ओळखलं नव्हतं आणि आत्ता तुम्ही ओळखताय असं सांगताय, आम्हाला तर कोणी ओळखूच शकलं नाही. मग दुसरीकडे जानू म्हणत असते की तुम्हाला मी म्हटलं होतं ना आमच्या दारातही उभं राहायचं नाही, तरीसुद्धा तुम्ही आमच्याकडे आलात, लाज वाटत नाही का? प्रत्येक वेळेला सांगितलं तरी तसंच करता. मग दुसरीकडे मात्र सिद्धूचा मित्र म्हणून तो आलेला असतो, त्यामुळे जानूला आता सगळीच जण शांत बसायला सांगतात, कारण आता शेवटी मेहंदीचा प्रोग्राम व्यवस्थित व्हायला हवं असंच वाटत असतं. मग जानू चिडलेली असते. जानू म्हणत असते तुम्ही माझ्या हातावर मेहंदी काढणार होता, आता मीच तुमच्या हातावर मेहंदी काढते. आणि असं बोलून ती आता जयंतच्या हातावर अशी खूप जास्त मेहंदी पाडून ठेवते आणि ती आता निघून जाते. पण जयंत म्हणतो की ह्या निमित्ताने का होईना जानू तू माझ्या हातावर प्रेमाची मेहंदी तर लावलीस, माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे असं तो आता बोलत असतो. इकडे मात्र बिचारी आजी ही मात्र बोलायचा, उठून बसायचा प्रयत्न करत असते, कारण तिला वाटत असतं की आता आपण बरं झालं आहोत तर लवकर आपल्याला बोलायला यायला हवं. आणि तिला ना आता ह्या जयंतचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं असतं आणि त्याचसाठी धडपड
सुरू असते. इकडे मात्र आता जानूला कळलेलं असतं की हे दोघंही जण सिद्धू आणि जयंत आहेत. त्यामुळे ती आता म्हणत असते की जीस तू आलाच आहेस ना, तर तुला माझी काही अट मान्य करावी लागणार आहे. म्हणजे आता भावनाताईच्या हातावर मेहंदी काढली जाईल. मग भावनाताईला काही खाता पिता येणार नाही. तुला माझ्या भावनाताईची इतकी सेवा करायची आहे ना, तर तू भावनाताईचा असिस्टंट बन आणि तिला जे काही हवं नको ना ते सगळं काही तुला द्यावं लागेल असंही आता सांगितलं जातं. जेव्हा हे सगळं सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की जानू तू बोलशील तसं सगळं काही करायला तयार आहे. मग तर झालं. आणि मग आता जानू म्हणत असते जयंतला की तुम्ही जर पुन्हा काही गोंधळ घालायचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, लक्षात ठेवा. असंही आता जानू जयंतलाही बोलत असते. जयंतही आता शांत असतो, कारण आता हा मेहंदी प्रोग्राम व्यवस्थित व्हायला हवा का काय माहीत नाही, पण त्याला खूप बरं वाटत असतं. या निमित्ताने का होईना आता जानूला त्याला भेटता येत असतं. मग आता तेवढ्यातच दाराची बेल वाजते. दाराची बेल वाजल्याबरोबर आता ही लोक विचार करतात की कोण आलं असेल, पण आता खऱ्याखुऱ्या मेहंदी आर्टिस्ट आलेल्या असतात. आणि जेव्हा त्या येतात ना, तेव्हा मात्र म्हणत असतात की आम्ही मेहंदी काढायला आलेलो आहोत. सिंचनाने दारू घडलेलं असतं. दुसरीकडे आजी आणि त्याचसोबत इथे निलांबरीचं चालू असतं की काही झालं ना तरीसुद्धा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडायला नको, यासाठी खूप जास्त धावपळ गडबड आता सुरू असते. तर निलांबरी सांगत असते आजीला की आपण हे सहजासहजी होऊ द्यायचं नाही, या मुहूर्तावर लग्नच लावू द्यायचं नाही आता निलांबरीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच निलांबरी आता खूपच जास्त तापलेली असते. निलांबरी म्हणत असते की मुळात आहे ना, मला ह्या सगळ्या गोष्टी मान्यच नाही आहेत. आणि म्हणूनच निलांबरी आता म्हणू लागते की थांबा, आपण आहे ना एक काम करूया, आपण हे लग्न मोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न तर करू शकतो. आणि म्हणूनच आता लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत असते ती. आणि म्हणत असते की आपण आहे ना आपली एखादी रीत सांगायची की जोपर्यंत देवळातून मंगळसूत्र घेऊन येत नाही तोपर्यंत ही मंगळसूत्र घातलं जाणार नाही. मग असं करून त्यांना देवळात पाठवायचं. ती लोक देवळात गेली का मग तिथे गुट्ट पाठवायचे आणि ऐन वेळेला तिकडना भावनाला आपण गायब करायचं. असं काहीसा डाव आता साधलेला असतो. हा डाव जेव्हा ही लोक साधतात ना, तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की नको तिथे तुझं डोकं ना जरा जास्तच चालतं, असाही विचार आता केला जात असतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती बोलत असते तेव्हा मात्र आता निलांबरीचं डोकं जरा फास्ट चालत असतं. म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की हे लग्न व्हायला नको. मुळात मला एक गोष्ट कळत नाही आहे, ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं आहे, हे जानूसाठी ही लोक दाखवतात की लग्न करायचं. मग आता ह्या लोकांनी कितीही मोडता घातला तरी ते खरं तर नवरा बायकोच आहेत ना, मग काय झालं, कितीही मोडता घातला तरी हे लग्न ऑलरेडी झालेलं आहे. हे का बरं ह्यांना कळत नाही आहे? काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स आणायचेच असं हवेत का चांगल्या शुभ कार्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. दुसरीकडे मात्र आता इकडे भावनाच्या हातावर मेहंदीचा प्रोग्राम चालू असतो. भावना मेहंदी काढून घेत असते आणि त्याच वेळेला भावनाला खायला वगैरे द्यायचं असतं. आणि म्हणूनच जानू आणि त्याचसोबत तिथे प्लेट्स वगैरे घेऊन आणलेल्या असतात. आणि मग काय, जानू आता सिद्धूला कामाला लावते आणि म्हणत असते की मी तुम्हाला म्हटलं आहे ना की तुम्हाला हे सगळं काही करावं लागणार आहे, मग तुम्हाला तर हे करावंच लागणार आहे. चला पटकन माझ्या दीदीला भरवा बरं. आणि असं बोलूनच ना आता भावनाला सिद्धू भरवायचं काम करतो, कारण भावनाच्या हाताला मेहंदी असते त्यामुळे काही तिला खाता येत नसतं. म्हणून मग आता तो भरवायचं काम करतो, मेहंदी वगैरे काढून होते. मग बाहेर आहे ना आता प्रोग्राम बनलेला असतो आणि छान असे सगळीजणं नाचत असतात. त्यातच ना आता जी प्रोग्राम असतो त्यामध्ये बाहेर ना पाणीपुरीसुद्धा ठेवलेली असते, म्हणजे ज्याला हवी त्यांनी पाणीपुरी मस्त एन्जॉय करायची असं ठरलेलं असतं. मग आता जानू त्या पाणीपुरीवाल्याकडे जाते आणि त्याला सांगत असते की भैया एकदम ऐसा ना तिखा पाणीपुरी बनाव. मग आता हे सगळं काही लांबूनच ना इकडे असणारा जयंत पाहतो. मग जयंतला नेहमीप्रमाणे सवय असते की जाऊन ना सारखं जवळ जानूच्या करायची. मग आता तो तिथे जातो आणि म्हणतो की एक कम तिखा पाणीपुरी बनाव. मग आता जानू त्याच्यासोबत चॅलेंज लावते आणि जानू म्हणत असते की हे असंच असतं, मुलींनाच तेवढं तिखट खाता येतं, या मुलांना काही तिखट खाताच येत नाही. मग जयंत म्हणतो की येतं मला तिखट खाता, मग लावता का पैज लावता का. मग आता तो सुद्धा तिच्याबरोबर पैज लावतो. मग आता तो त्या पाणीपुरीवाल्याला तिखट पाणीपुरी द्यायला सांगतो. मग तो भैया तिखट पाणीपुरी तर देतो, पण आता हे सहन होत नसतं तरीसुद्धा तो खात असतो. जानू म्हणत असते की काय झालं, काय जमत नाही आहे का, बोला ना आता काय झालं, असं बोलून मुद्दामून ना आता ती हे सगळं काही करत असते. पण जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती करते ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींमध्ये ना व्यत्यय आणण्याचं काम ना इकडे मात्र जयंत करत असतो. जयंत म्हणत असतो की काही हरकत नाही आहे, दे मला पाणीपुरी मी घेईन. आणि
जयंत आता अजून एक पाणीपुरी घेतो आणि जयंत जेव्हा अजून एक पाणीपुरी तिखट अशी घेतो तेव्हा त्याला आता ठसका लागतो. पण जानू आता त्याची खरं तर मजाच घेत असते. जानूला तेच हवं असतं की कधी याला त्रास होईल. जानू ह्या क्षणाची वाट बघत असते आणि तसाच त्रास ना जयंतला होऊ लागतो, कारण जयंतला तिखट बिलकुलही पचत नसतं, चालत नसतं. पण नाईलाजास्तव त्याला आता ते तिखट जानूने चॅलेंज लावल्यामुळे खावं लागतं. आणि मग आता जानू त्याला तर हे सगळं काही देते आणि तिकडनं आता ती निघून जाते. जशी आता जानू निघून जाते ना तसं आता जेव्हा जयंत खाऊ लागतो तेव्हा मात्र त्याला तिखट सहन होत नाही आणि तिखट सहन न झाल्यामुळे आता तो तिथेच पडतो. आणि जेव्हा तो तिथे कोसळतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष जातं आणि मग सगळीजणं धावत जयंतकडे जातात, जयंतला नेमकं काय झालं आहे ते बघायला. कारण जयंतच्या नाका तोंडात ना सगळीकडनं आता पाणी येत असते, एकदम तिखट त्याला लागलेलं असतं आणि त्यामुळे तो तिथे कोसळतो आणि तेव्हा सगळीजणं त्याला सावरायला जातात. तर पुढील भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळत असतं की त्याला विचारलं जातं की हे सगळं काही कसे काय झालं, तुम्हाला तर तिखट सहन होत नाही, मग तुम्ही तिखट का खाल्ली पाणीपुरी, असंही त्याला विचारलं जातं. आणि तेव्हा ना त्याला बोलताही येत नसतं, कारण डोळ्यात ना जाळ निघत असतो आणि तोंडात ना अशा गरम गरम वाफा. त्याला सुचत नसतं की ह्या लोकांना मी आता कसं सांगू, काय सांगू. आणि त्यामुळेच ना आता तो सगळीकडनं अडकून जातो. त्याला आता की तू हे सगळं का केलंस, कोणासाठी केलंस. त्याच वेळेला तो आता जानूकडे पाहत असतो. आता काय माहिती तो जानूचं नाव घेतोय का नाही, पण जानू मात्र पुरती घाबरलेली असते, कारण लक्ष्मी आणि श्रीनिवास त्याला विचारत असतात की हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावर ना केलेलं आहे. दुसरीकडे आता बांगड्या भरायचा कार्यक्रम असतो. तिथे आता इकडे नीलांबरी, रेणुका आजीसुद्धा बांगड्या भरायच्या कार्यक्रमाला आलेल्या असतात. मग आता हा कार्यक्रम होत असतानाच आजीसुद्धा बसलेले असतात, पण आजीला काही बांगड्या भरून ती बाई देत नसते. ती म्हणत असते की नाही, या ज्या आहेत त्या विधवा आहेत आणि विधवांना आम्ही चुडा वगैरे भरत नाही. मग आता भावनाला या सगळ्याचा राग येतो, कारण भावनाचं असं म्हणणं असतं की आपण जुन्या ज्या चालीरीती आहेत त्या मागे सोडायच्या आणि नवीन चालीरीती पुढे करून आपण आता चालायचं. म्हणूनच भावना म्हणत असते की असं काही अपशकुन वगैरे होणार नाही आणि त्यांनाही अधिकार आहेच की मग त्याही हिरव्या बांगड्या घालतीलच. असं बोलूनच ना आता ती पुढे बोलवते आणि मग सगळ्यांच्या समोर ती स्वतःच्या हातानेच आता त्या हिरव्या बांगड्या आजीच्या हातामध्ये घालून टाकते. च्या हातामध्ये स्वतः भावनाची बांगड्या भरते. तेव्हा मात्र आता आजी भावनाकडे बघतच राहते. आजीला हा मान मिळालेला असतो म्हणून आजी तर खुश झालेली असते, पण कितीही काही करा पण ही आजी काही सुधारणाऱ्यातली नाही आहे. ठीक आहे ना, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जानू मात्र भावनाच्या या निर्णयावर खूपच जास्त खुश असते. प्रेक्षकांनो, आजपासून ही मालिका फक्त अर्ध्या तासांची झालेली आहे. जी रोज 1 तासाचा एपिसोड असायचा तो फक्त आता अर्ध्या तासाचा केलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज एपिसोड कधी चालू झाला आणि कधी संपला ना काहीच कळलं नाही, कारण फक्त 20 मिनिट्सचा एपिसोड, नो मजा, काहीच मजा आली नाही. कारण का या सिरियलमध्ये कॅरेक्टर खूप जास्त आहेत आणि मग त्यांना आपल्याला जी सवय झालेली आहे की हा एपिसोड 40 मिनिट्समध्ये बघायचा, सो आज काहीच मजा आली नाही. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.